हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघत होतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. दोन कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेल्या आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेली आहे ग्रोथ आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक बघितलेली आहे डेव्हलपमेंट. तर तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे लोकोमोशन. सो लोकोमोशन मीन्स हॉट. कोणाला म्हणायचं लोकोमोशन? लोकोमोशन मीन्स हॉट इन मराठी हालचाल. हालचाल म्हणजे काय? डिफाईन सांगते. मोमेंट ऑर ॲबिलिटी टू चेंज वन प्लेस टू अनदर प्लेस. लोकोमोशन म्हणजे काय? मोमेंट ऑर ॲबिलिटी चेंज वन प्लेस टू अनदर प्लेस. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं त्याला म्हटलं जातं मोमेंट. त्यालाच म्हटलं जातं लोकोमोशन. अँड दीज कॅरेक्टरिस्टिक ओनली प्रेझेंट इन लिव्हिंग थिंग, नॉट प्रेझेंट इन नॉन लिव्हिंग थिंग. हे फक्त सजीवामध्ये होतं, हे निर्जीवामध्ये होत नाही. सेल्फली इज अ फॉर्म. स्वतःहून केलं जातं. एखादं काम करायचं असेल, तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर तुम्ही स्वतः बाहेर जाता किंवा तुम्हाला बाहेर जावं लागतं. तुम्ही तेच काम एखाद्या वस्तूला सांगितलं, घरामधल्या समजा खुर्ची असेल, टेबल असेल, त्याला सांगितलं तर ते करू शकत नाही. म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज दिस कॅरेक्टरिस्टिक ओनली इज अ प्रेझेंट इन लिव्हिंग थिंग्स. म्हणून ही महत्त्वाची आहे कॅरेक्टरिस्टिक. कोणामध्ये होते? तर लिव्हिंग थिंग्समध्ये होते. आलं लक्षात? लिव्हिंग थिंग्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ लोकोमोशन. म्हणून लोकोमोशन म्हणजे काय? मोमेंट ऑर ॲबिलिटी. क्षमता असते. कोणामध्ये क्षमता आहे? लिव्हिंग थिंग्समध्ये. चेंज बदलू शकते वन प्लेस टू अनदर प्लेस. सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ थर्ड इज अ लोकोमोशन. आले लक्षात? सो चौथी कॅरेक्टरिस्टिक आहे मेटाबॉलिझम. ओके, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मीन्स हॉट. मराठीमध्ये म्हटलं जातं चयापचय प्रक्रिया किंवा क्रिया. तुम्ही हा वर्ड 9वीमध्ये ऐकला असेल, हा वर्ड 10वीमध्ये ऐकला असेल. मेटाबॉलिझम याचा नक्की किंवा ॲक्च्युअल याचं काम काय किंवा कशाला म्हटलं जातं मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम म्हणजे काय? अ सेट ऑफ लाईफ सस्टेनिंग chemical reactions in organism. एखादा लिव्हिंग थिंग्स आहे, त्या लिव्हिंग थिंग्स मध्ये केमिकल रिॲक्शन्स होत असतील आणि लाईफ सस्टेनिंग असतील. लाईफ सस्टेनिंग म्हणजे काय? थ्रू होल लाईफ, अविरत, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत एखादा लिव्हिंग थिंग असेल, त्या लिव्हिंग थिंगच्या शरीरामध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्या केमिकल रिॲक्शन्सला म्हटलं जातं मेटाबॉलिझम. सो यालाच दुसरा वर्ड आहे बायोकेमिकल रिॲक्शन्स. यालाच म्हटलं जातं बायोकेमिकल रिॲक्शन्स. काय म्हटलं जातं? बायोकेमिकल रिॲक्शन्स. या बायोकेमिकल रिॲक्शन्स कोणामध्ये होतात? लिव्हिंग्समध्ये होतात. म्हणून चौथी कॅरेक्टरिस्टिक आहे that is our metabolism. That is to the main purpose of metabolism. काय पर्पज आहे? काय याचा मेन पर्पज आहे? मेटाबॉलिझम का होतं लिव्हिंग थिंग्स मध्ये? That is to the purpose complex food material convert simple food. कन्वर्जन. कशाचं कन्वर्जन होतं? मेटाबॉलिझममुळे. जो कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे त्याचं कन्वर्जन केलं जातं सिम्पल फूडमध्ये. म्हणजे दॅट इज तुम्ही स्पायसी फूड मटेरियल खाता, त्या फूड मटेरियलचं सिम्प्लिफाय करण्याचं काम कोण करतं? मेटाबॉलिक रिॲक्शन्स करतात, बायोकेमिकल रिॲक्शन्स करतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज टू द मेटाबॉलिझम. पर्पज इज अ फॉर्म इन अ लिव्हिंग थिंग्स. मेटाबॉलिझम complex food material convert into simple food material. आले लक्षात? हा झाला त्याचा पर्पज. Then to the forming by to the functions of metabolism. Main 3 functions of metabolism. ह्याचं काम काय? का मेटाबॉलिझम होतं? 3 functions. Functions of
मेटाबॉलिझम. काय फंक्शन्स आहे? पहिलं फंक्शन आहे, फर्स्ट फंक्शन इज फूड कन्वर्ट टू एनर्जी. पहिलं काम करतं मेटाबॉलिझम. सो फूड मटेरियल इज कन्झ्युम बाय ऑर्गॅनिझम अँड कन्वर्ट इन एनर्जी. एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर करतं. ओके, यू नो अबाउट दिस इन्फॉर्मेशन. तुम्ही दिवसभर काही खाल्लेलंच नाही आहे, काही पिल्लेलंच नाही आहे, तर यू गो लॉस युअर एनर्जी. तुमची एनर्जी लॉस होते. दिवसभर तुम्ही काही खाल्लेलं नसतं, काही पिल्लेलं नसतं, 5-6 वाजल्याची वेळ असते, तुम्हाला उठवलं जात नाही, बसवलं जात नाही किंवा उठवत नाही, बसवत नाही. हे का होत आहे? सो बॉडी नॉट कन्झ्युम बाय टू द फूड मटेरियल अँड नॉट फूड मटेरियल इज कन्झ्युम, दॅट इज टू द नॉट प्रोडक्शन ऑफ एनर्जी. कारण तुम्ही काही खाल्लेलं नसतं, तुमच्या बॉडीमध्ये काही गेलेलं नसतं, आणि बॉडीमध्ये काही गेलं नसल्यामुळे तुमची बॉडी फूड मटेरियल फॉर्म करू शकत नाही, एनर्जी फॉर्म करू शकत नाही. मग दॅट इज टू द मेटाबॉलिझम. जे आपण फूड मटेरियल खातो, जे आपण अन्न खातो, त्या अन्नाचं कन्व्हर्जन करते कशामध्ये? एनर्जीमध्ये. दिस इज अ इम्पॉर्टंट फंक्शन इज कॅरीड बाय अ मेटाबॉलिझम. आणि हे कोणामध्ये होतं? लिव्हिंग थिंग्समध्ये. सो दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे, दुसरी फंक्शन आहे, दॅट इज टू द फूड कन्वर्ट टू द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन, लिपिड, कार्बोहायड्रेट अँड न्यूक्लिक ॲसिड. ओके, फूड कन्वर्ट प्रोटीन, लिपिड, carbohydrate and nucleic acid. Na म्हणजे काय? न्यूक्लिक ॲसिड. जे तुम्ही फूड मटेरियल खाल्लेलं आहे त्या फूड मटेरियलचं एनर्जीमध्ये प्रोडक्शन करायचं, हे पहिलं काम. दुसरं काम आहे फूड कन्वर्ट. जे फूड मटेरियल खाल्लेलं आहे, अन्नपदार्थ खाल्लेले आहेत, त्याचं कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये केलं जातं, लिपिडमध्ये केलं जातं, कार्बोहायड्रेटमध्ये केलं जातं आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये केलं जातं. आता सुरुवातीला तुम्हाला बेसिक कन्सेप्ट न्यूक्लिक ॲसिड कळणार नाही, मे बी काही विद्यार्थ्यांना माहिती असेल. न्यूक्लिक ॲसिड हा एक मेजर पार्ट आहे बायोलॉजीचं, तो आपण नंतर घेऊया. बेसिकमध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो मेटाबॉलिझम सेकंड फंक्शन इज कॅरीड फूड कन्वर्ट प्रोटीन, लिपिड अँड कार्बोहायड्रेट अँड न्यूक्लिक ॲसिड. हे महत्त्वाचं काम करतं लिव्हिंग थिंग्समध्ये मेटाबॉलिझम. आणि तिसरं काम आहे, तिसरं फंक्शन, थर्ड फंक्शन, elimination of nitrogenous waste. हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे. फूड मटेरियल कन्झ्युम केलं, फूड मटेरियलचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन, फूड मटेरियलचं प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन झालं, कार्बोहायड्रेटमध्ये कन्व्हर्जन झालं, मग जो ऑल पार्ट टू द फूड मटेरियल not essential for to the body or not essential for to the organism, some part are to the waste part produced by to our body, and this body production of nitrogenous waste or waste product, so eliminate म्हणजे काय? बाहेर टाकणं, outside through the body, बॉडीच्या बाहेर टाकलं जातं the nitrogenous waste with the help of मेटाबॉलिझम. हे 3 पर्पज, हे 3 फंक्शन कॅरीड बाय टू द मेटाबॉलिझम. आणि हे मेटाबॉलिझम कोणामध्ये होतं? लिव्हिंग थिंग्समध्ये होतं, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये होत नाही. हे सजीवामध्ये होतं, निर्जीवामध्ये होत नाही. कळलं असेल काय आपण बघितलं? डेफिनेशन बघितली मेटाबॉलिझमची, पर्पज बघितला, आणि तिसरं बघितलं म्हणजे काय? फंक्शन्स ऑफ मेटाबॉलिझम. आता याचाच दुसरा पार्ट आहे, दॅट इज टू द मेटाबॉलिक रिॲक्शन्स आर 2 टाईप रिॲक्शन्स. 2 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. ओके, 2 टाइप्स ऑफ रिॲक्शन, 2 टाइप्स ऑफ
रिॲक्शन्स. हे सुद्धा बेसिक आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दॅट इज आर टू द फर्स्ट कॅटाबोलिक रिॲक्शन आणि दुसरी आहे ॲनाबोलिक रिॲक्शन. आता कॅटाबोलिक आणि ॲनाबोलिक कोणाला म्हणायचं? कॅटाबोलिक. सो कॅटाबोलिक, सो लार्ज पार्टिकल कन्वर्ट अ स्मॉल पार्टिकल, त्याला म्हणायचं कॅटाबोलिक रिॲक्शन. एक मोठा मॉलिक्यूल आहे, एक मोठा मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलला लहान लहान मॉलिक्युल्समध्ये लहान लहान पार्टमध्ये कन्व्हर्ट केलं जातं, त्या रिॲक्शनला म्हणायचं कॅटाबोलिक रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? कॅटाबोलिक रिॲक्शन. हे कुठे होत आहे? मेटाबॉलिझम मध्ये होत आहे. कोणामध्ये होत आहे? लिव्हिंग थिंग्स मध्ये होत आहे. आणि ॲनाबोलिक एक्झॅक्टली अपोजिट. सो स्मॉल पार्टिकल्स कन्वर्ट इनटू लार्ज पार्टिकल. एखादा स्मॉल पार्टिकल्स आहेत, एकत्र येतात, एक छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत, एकत्र येतात आणि एक मोठा गोळा तयार करतात किंवा मोठा पार्टिकल तयार करतात, त्याला म्हणायचं ॲनाबोलिक रिॲक्शन. हे कोणामध्ये होतं? मेटाबॉलिझम मध्ये. आणि मेटाबॉलिझम कोणामध्ये होतं? लिव्हिंग थिंग्स मध्ये होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज बेसिक कन्सेप्ट आहे ॲनाबोलिक रिॲक्शन्स अँड कॅटाबोलिक रिॲक्शन्स. हे तुम्ही नावं ऐकून असाल, मे बी शिकलेलं असाल, तरीही परत बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते. सो कॅटाबोलिक रिॲक्शन and anabolic reaction is carried by metabolism. Okay, you know about this information. काही आपण फूड पार्टिकल्स स्मॉल पार्टिकल्स मध्ये कन्झ्युम करतो, काही फूड पार्टिकल्स आपण लार्ज पार्टिकल्स मध्ये कन्झ्युम करतो. मग त्यांना फॉर्मेशन करण्याचं काम, कॅटाबोलिक रिॲक्शन्स करण्याचं काम आणि अनाबोलिक रिॲक्शन्स करण्याचं काम कोण करतं? दॅट इज आर टू द मेटाबॉलिझम रिॲक्शन्स करतात. दिस इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. ही झाली चौथी कॅरेक्टरिस्टिक. पाचवी कॅरेक्टरिस्टिक आहे. सो फिफ्थ नंबर ऑफ द कॅरेक्टरिस्टिक. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक इज इरिटेशन. इरिटेशन हे खूप महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. ही खूप महत्वाची लिव्हिंग थिंग्स मधली पाचवी कॅरेक्टरिस्टिक. कोणाला म्हणायचं इरिटेशन? आपण सहज म्हणून जातो काय इरिटेट करताय, म्हणजेच काय इरिटेशन. सो दॅट इज कॉल्ड ॲज सेन्सेशन, स्टिम्युलेशन, संवेदना आपल्याला फॉर्म होतात. दॅट इज आउट द फॉर्म. स्टिम्युलेशन or signals pass or accept the body called as a irritation. काय म्हटलंय बघा? So stimulation and signal pass body called as a stimulation. You know about this information. How to the calculate by stimulation and how to the calculate by signals. Okay, हे कोणामध्ये होते? लिव्हिंग्स मध्ये होते. कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्स. Okay, you know about this information. So that's stimulation, signals. एखादा घटक सजीव आहे की निर्जीव आहे हे तुम्ही कसं पाहू शकता? दॅट इज आर टू द इरिटेटमेंट, दॅट इज आर टू द इरिटेशन इज टेक्स प्लेस. त्याला डिवचू शकताय आणि डिवचल्यानंतर जर तो हालचाल करत असेल, तो काहीतरी आपल्याला रिप्लाय देत असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ सिग्नल ऑफ अ लिव्हिंग. एखादी वस्तू असेल तुम्ही त्याला काहीही करत असाल आणि जर तो रिप्लाय देत नसेल, तो आपल्याला रिॲक्शन्स फॉर्म करत नसेल, तर दीज आर टू द नॉन लिव्हिंग. सो दिस इज आर टू द म्हणजेच काय स्टिम्युलेशन, संवेदना असतील ज्याच्यामध्ये सिग्नल्स असतील की जो आपल्याला एखादा काहीतरी डिवचल्यानंतर, आपल्याला काहीतरी फॉर्मेशन केल्यानंतर जर तो आपल्याला रिप्लाय करत असेल, रिॲक्शन्स देत असेल, तर तो असेल लिव्हिंग थिंग्स.
ओके, यू नो अबाउट दिस इन्फॉर्मेशन. हे महत्वाचं आहे. इरिटेशन, एखादी आपण सहज एखादी वस्तू जिवंत आहे की निर्जीव आहे हे जर बघू पाहत असू तर त्या वस्तूला तुम्ही डिवचल्यानंतर जो तुम्हाला एखादा रिप्लाय देत असेल तर तुम्ही सांगू शकता की दीज आर लिव्हिंग और दीज आर नॉन लिव्हिंग. Okay, you know about this first characteristic, and first is signal by to the these object are living or these object are non-living. हे महत्वाचे and these are to the form by to the only living, these are not forming by to the non-living. आले लक्षात? That is to the forming by irritation is a fifth characteristic in the presence of living, so that is called as to the stimulation and signals pass a body and accept is takes place. आणि जर तो ॲक्सेप्ट करत असेल आणि आपल्याला रिॲक्शन्स देत असेल, रिप्लाय देत असेल तर त्याला म्हणायचं आहे इरिटेशन. आणि हे कोणामध्ये होत आहे? लिव्हिंग थिंग्समध्ये होत आहे. ही झाली 5वी कॅरेक्टरिस्टिक. दॅट इज टू द 5 कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या. पहिल्या लेक्चरमध्ये 2 बघितल्या, तिसऱ्या लेक्चरमध्ये 3 बघितल्या. पहिली सांगितली ग्रोथ, दुसरी सांगितली डेव्हलपमेंट, तिसरी सांगितली लोकोमोशन, चौथी सांगितली मेटाबॉलिझम आणि 5वी आपण बघितली कॅरेक्टरिस्टिक इरिटेशन. ओके, यू नो अबाउट दिस इन्फॉर्मेशन. कारण that is these all characteristic is present by living things, not takes place by to the non living things. आले लक्षात? हे लिव्हिंग थिंग्स मध्येच होतं, हे नॉन लिव्हिंग मध्ये होत नाहीये. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल त्या ठिकाणी स्टॉप करा व्हिडिओ, परत बघा आणि समजून घ्या. आले लक्षात? सो आय विल स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट टीच टू द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.